नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला SBIच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ज्या कंपन्या SBIचं ग्राहक सेवा केंद्र देतात BC पॉइंट त्याची लिस्ट दाखवणार आहे आणि ती एकदम स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की आपण कशा प्रकारे आपल्या गावात कोणती कंपनी SBIचं ग्राहक सेवा केंद्र प्रोव्हाइड करते. म्हणजे बँक तर डायरेक्ट देत नाही, एका कंपनी थ्रू देते. मग त्या कंपन्या कोणत्याचा आणि त्या आपल्या लोकलला कोणत्या कंपन्या BC पॉइंट प्रोव्हाइड करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ती लिस्ट पाहण्यासाठी आपल्याला लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहायचंय. तर चला तर मग पाहूयात आपण कसं स्टेप बाय स्टेप आपल्याला ती लिस्ट पाहायची आहे पूर्ण. चला PC वर या, क्रोमवर यायचंय आणि इथं आल्यानंतर SBI.co.in हे सर्च करायचं आहे आणि एंटर दाबायचं आहे. दाबल्यानंतर आपल्या समोर हा इंटरफेस येतो. इथं आल्यानंतर ही ब्लू लाईनमध्ये एक लिंक दिसायली आहे SBI.bank.in. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा नवीन इंटरफेस ओपन होतो. तर यामध्ये आपण बघू शकता इथं सर्वात वरी इथं काय आहे ते, त्यानंतर इथं पर्सनल NRI बिझनेस ॲग्रिकल्चर इंटरनॅशनल बँकिंग, पुन्हा इथं हे लोगो आहेत काही. तर यापैकी आपल्याला इथं 4 नंबरला इथं पर्सनल NRI बिझनेस त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर अँड रुरल या ऑप्शनवर यायचं आहे आणि यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस येईल. तर बघू शकता हा नवीन इंटरफेस आला आहे. त्यामध्ये ही वरची लाईन तीच राहिली आहे, पण खालच्या काही ऑप्शन बदललेत. त्यामध्ये सर्वात इकडं उजवीकडं पाहू शकता इथं रुरल म्हणून एक आहे. तर त्या रुरलवर आपल्याला इथं आपलं कर्सर आणायचं आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला रिजनल रुरल बँक्स फायनान्शियल इन्क्लुजन, तर यावर आपल्याला यायचं आहे. 3 नंबरला जे आहे फायनान्शियल इन्क्लुजन म्हणून, तर त्यावर आपल्याला यायचं आणि क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला नंतर एक नवीन इंटरफेस बघायला भेटेल. तर त्यामध्ये इथं बघू शकता ॲग्री रुरल रिजनल बँक फायनान्शियल इन्क्लुजन PMGDY गॅलरी. तर यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना FAQ गॅलरी. तर हा जो इंटरफेस आहे त्यामध्ये इथं अटल पेन्शन योजना. तर इकडं बघू शकता इथं आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं APY हे 2 नंबरला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 4 नंबरला किओस्क आउटलेट म्हणून एक ऑप्शन आहे. तर या किओस्क आउटलेट म्हणून जे आहे ऑप्शन त्यावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं किओस्क आउटलेट म्हणून इथं एक ऑप्शन आला आहे. तर इथं लिस्ट ऑफ SBI किओस्क आउटलेट BC चॅनल म्हणून इथं दिसायले. तर 31/3/2024ला हे अपडेट करण्यात आले. म्हणजे त्या तारखेपर्यंत जेवढे काही SBIचे आउटलेट होते ग्राहक सेवा केंद्र ते या लिस्टमध्ये असतील. तर यावर आता मी क्लिक करतो आणि इथं क्लिक केल्यानंतर पाहू शकता ही सर्व यादी अशी आपल्याला पाहायला मिळते. तर ती यादी आपण आता इथे ही डाउनलोड करून घेतो आणि डाउनलोड इथं केली आहे मी आणि तिला आता मी ओपन केलं आहे. ॲडॉब रीडरमध्ये आपल्याला ओपन करायचं जेणेकरून आपल्याला कंट्रोल F फाइंड करता येईल आपल्याला जे आपलं लोकेशन जे पाहिजे. तर आता पाहू शकता इथं याला कंट्रोल+ केलं आहे मी आणि मोठं केलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ह्या PDF सिरियल नंबर, पुन्हा CSP कोड, सर्कल नेम, नेटवर्क, मॉड्यूल नेम, रिजन, ब्रांच कोड, ब्रांच नेम, BCBF कोड, BCBF नेम. म्हणजे हे जे आहे BCBF नेम ते आपल्याला कोणत्या कंपनीकडून देण्यात आली आहे ही BC पॉईंट ते इथं आपल्याला कळण्यात येणार आहे. त्यानंतर CSP नेम, ज्या व्यक्तीला ग्राहक सेवा केंद्र देण्यात आलं आहे त्याचं नाव आहे इथं. BC टाईपमध्ये इथं बघू शकता नॅशनल्स येते. त्यानंतर स्टेट म्हणजे इथं कोणत्या राज्यातला आहे ते कळते आणि राज्यातील पुढे इथं डिस्ट्रिक्ट, तिथं जिल्हा कोणता आहे ते कळते. तर आपल्याला काय करायचं आहे तर डायरेक्ट कंट्रोल F करायचं आहे. कंट्रोल F केल्यानंतर आपण पाहू शकता इथं वरी इथं एक ऑप्शन येते त्यामध्ये सर्च करू शकतो. तर आता मी माझं लोकल इथं सर्च करतो एरिया परली PARLI वैजनाथ.
परळी वैजनाथ हे माझ्या शहराचं नाव आहे. ते इथं सर्च करतो मी, फक्त परळी करतो. तर इथं पाहू शकता, इथं हे परळी वैजनाथ इथं आले. आणि इकडं पाहू शकता, इथं कोड वगैरे महाराष्ट्र येऊ नांदेड परळी वैजनाथ. आणि हा जो कोड आहे SBIचा ग्राहक सेवा केंद्र BC, ते CSC गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड या कंपनीकडून, म्हणजे आपल्या CSC कडून देण्यात आलेलं आहे. आणि पुढे इथं BC ज्या व्यक्तीला देण्यात आलं आहे त्यांचे नाव इथं असतात. तर त्यानंतर आपण परत एंटर दाबल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं आपल्याला माहिती भेटेल. अशाच प्रकारे म्हणजे जेवढे पण आपल्या शहराचे नाव आहे त्या यादीमध्ये, तेवढ्यांदा आपल्याला तिथं आपल्याला ती यादी घेऊन जाईल. तर पाहू शकता, सर्वात पहिले आपण आता पाहिलं की CSC कडून देण्यात आला होता. तर आता इकडं पाहू शकता, इथं फिया टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हा ID देण्यात आलेला आहे. आणि एंटर दाबलं ना आपलं, त्यानंतर आपल्याला येतच राहते. इथं गांधी मार्केट शाखा, ही गांधी मार्केट परळी शहरात 2 SBI ब्रांच आहेत. तर ही गांधी मार्केट शाखेकडून हा BC पॉईंट देण्यात आला आहे, दाखवण्यात आले. तर हा जो आहे ते सेव सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आला आहे. त्यानंतर हा पण दुसरा गांधी गांधी मार्केट शाखेकडूनच देण्यात आला आहे, सेव सोल्युशन तर्फे. तर यानंतर आता आपण एक एक्झाम्पलला आपण दुसरी सिटीचं नाव टाकून बघू. तिथं मी टाकतो लातूर आणि एंटर दाबतो. तर इथं लातूरला पाहू शकता, इथं लातूरला सेव सोल्युशन या कंपनीकडून BC देण्यात आलेला आहे, जो की पानगावमध्ये देण्यात आला आहे. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या जे लोकलला जे शहर आहे तुमचं, त्या शहराचं तुम्ही इथं वरी कंट्रोल Fमध्ये तुम्ही हे करू शकता, नाव टाकू शकता आणि एंटर दाबू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरात ज्या काही कंपन्या देतात ID, त्या ID तुम्हाला इथं त्या कंपनीचे नाव इथं तुम्हाला बघायला भेटतील. फक्त एवढंच करायचं आहे की आपल्याला ही यादी जी आहे ती क्रोममध्ये ओपन न करता आपल्याला यादी डाउनलोड करायची आहे आणि त्यानंतर ॲडॉब रीडरमध्ये आपल्याला ओपन करायची. आणि त्यानंतरच आपल्याला कंट्रोल Fचं हे ऑप्शन जे आहे कंट्रोल फाइंडचं, ते ऑप्शन ओपन होईल. कंट्रोल F केल्यानंतर आपण आपलं लोकलच्या ज्या सिटीचं नाव इथं कोपऱ्यामध्ये टाकू शकतो आणि त्यानंतर आपण सर्च करू शकतो. तर आता पहिल्यापासून तुम्हाला जर इथं दाखवायचं झालं तर ह्या का लुपिन ह्युमन वेलफेअर या कंपनीकडून काही ID देण्यात आले, तर काही दृष्टी डेव्हलपमेंट कम्युनिकेशनकडून देण्यात आले, तर त्यानंतर झिरो मासकडून देण्यात आले, तर सेव सोल्युशन NICT टेक्नॉलॉजीज संजीवनीकडून काय देण्यात आले, सबके इम्पॅक्टकडून काही देण्यात आले, तर हे बघा ऑक्सिजनकडून देण्यात आहेत. आणि CSC कडून बऱ्याच प्रमाणात दिसायलेत CSCचे झिरो मास, ISEC सेव सोल्युशन, असंच फिया टेक्नॉलॉजी, ISEC पे पॉईंट, CSC दृष्टी, P2P मायक्रो फायनान्स, बरेचशा कंपन्या आता ज्या की BC पॉईंट प्रोव्हाइड करतात. तर इकडं बघू शकता, तुमच्या लोकलला जी कंपनी आहे ना त्या कंपनीकडूनच आपल्याला ID घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सपोर्ट भेटेल. तर हे पाहू शकता, पूर्ण 912 पेजची ही PDF आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे BC पॉईंट कुठं SBIनं दिलेत ते. टोटल तुम्हाला सांगतो BC पॉईंट किती देण्यात आले होते 2024 पर्यंत. 82,000
446 एवढे BC पॉईंट देण्यात आले आणि एवढ्याची लिस्टही प्रॉपर पूर्ण ज्यामध्ये की आपल्याला पाहायला भेटते कोणत्या कंपनीकडून देण्यात आले, कोणत्या व्यक्तीला देण्यात आले, कोणत्या शाखेकडून देण्यात आले, लोकेशन काय आहे, सर्व आपल्याला या लिस्टमध्ये पाहायला मिळते. तुम्हाला जर SBIचा कोड घ्यायचा असेल तर तुम्ही ही यादी डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही चेक करा तुमच्या लोकलला कोणती कंपनी SBIचा पॉईंट देत आहे आणि त्या कंपनीकडूनच तुम्ही SBIचा पॉईंट घ्या. आजच्यासाठी एवढंच. ग्राहक सेवा, BC पॉईंट, AEPS, बँकिंग, CSC रिलेटेड जेवढे काही व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर येत राहतील. ते पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.